ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात यंदा पावसानं अजूनही दडी मारल्यानं चिंतेचे ढग गडद झालेत। सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात इतर ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत असला तरी बारवी धरण परिसरात मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। धरण परिसरात सध्या केवळ तुरळक सरी पडत असून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार इथे अवघ्या 17 मिलीमीटर इतकाच पाऊस नोंदवला गेलाय। बारवी धरण हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। जिल्ह्यातील प्रमुख शहरं, ग्रामीण भाग आणि औद्योगिक वसाहतींच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच उद्योगांचा मोठा डोलारा याच धरणावर अवलंबून असतो। मात्र यंदा पावसाअभावी या धरणाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या पाणी कपात लागू करण्यात आली असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे। त्यातच धरणात अद्याप मोठा पाऊस न झाल्यानं ही पाणी कपात आणखीन काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे। बारवी धरणाची एकूण पाणी पातळी 57.80 मीटरवर असून धरणाचा ओव्हरफ्लो अर्थात ओसंडून वाहण्याची पातळी 72.60 मीटर इतका आहे। धरणात सध्या 76.7 दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ 22.45% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे। चालू हंगामात धरण क्षेत्रात आतापर्यंत एकूण केवळ 20 मिलीमीटर एवढाच एकूण पाऊस झालाय। मागच्या वर्षीच्या 24 जूनच्या आकडेवारीनुसार नजर टाकल्यास परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते। गेल्या वर्षी याच तारखेला धरणाची पातळी 64.91 मीटर इतकी होती आणि धरणात 167.69 दशलक्ष घनमीटर म्हणजेच तब्बल 49.48% पाणीसाठा उपलब्ध होता। गेल्या वर्षी या काळापर्यंत धरण क्षेत्रात तब्बल 999.0 मिलीमीटर एवढा मुसळधार पाऊस झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा झालेला पाऊस नगण्य आहे। मात्र गेल्या वर्षात मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती। एकंदरीतच बारवी धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून खाली आल्यामुळे जिल्ह्यावरील पाण्याचं संकट गडद झाले। आता ही पाणी कपात मागे घेण्यासाठी आणि जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी धरण क्षेत्रात तातडीनं मुसळधार पाऊस कोसळण्याची अत्यंत गरज आहे।